लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी न्यायव्यवस्था एक माध्यम असून न्यायव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी केवळ आवश्यक पायाभूत सुविधा असून चालत नाही, तर प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या न्यायातून मिळते। तसेच न्यायालय म्हणजे लोकांचा विश्वास, त्यांची आशा आणि त्यांची वेदना ऐकून न्याय देण्याचं पवित्र ठिकाण। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांचं प्रतिपादन। राजगुरुनगर येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या नूतन विस्तारित न्यायालयाच्या इमारतीचा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते रविवारी झाला उद्घाटन समारंभ। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र महाजन, अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस सय्यद, राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे आदींची उपस्थिती। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची सोमवारी राजगुरुनगर शहरात कोपरा सभा। राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यालगत बँक ऑफ महाराष्ट्राजवळ सकाळी 10 वाजता शहरवासियांना करणार मार्गदर्शन। राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेणार कोपरा सभा। माजी आमदार दिलीप मोहिते मार्गदर्शन करणार। पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मतदारांनी उपस्थित राहण्याचे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलं आवाहन। मतदान केंद्रात फोटो काढणे, शूटिंग किंवा सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सक्त मनाई। चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्राध्यक्षा वगळता मोबाईल वापरास बंदी। मतदान केंद्रामध्ये मोबाईल फोन, कॅमेरा किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्याची परवानगी नाही। उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांची माहिती। मतदार आणि मतदान प्रतिनिधींनी आपले मोबाईल फोन मतदान केंद्राच्या बाहेर ठेवणे बंधनकारक। नियमभंग करणाऱ्यांवर राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार केली जाणार कठोर कारवाई। आळंदी येथे गीता जयंतीचे औचित्य साधून वेदश्री तपोवन येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धेत 3000हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग। श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी आणि हरिभक्तपरायण डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा। जिल्हास्तरीय स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश। लाठीकाठी स्पर्धेत मोठ्या गटात आरोही लक्ष्मण तांदळे प्रथम, लहान गटात संचिता डांबरे द्वितीय, गौराई ठोंबरे हिने उत्तेजनार्थ पारितोषिकाला घातली गवसणी। वक्तृत्व स्पर्धा मोठ्या गटात ज्ञानेश्वरी ढगे द्वितीय। भगवद्गीता पाठांतर स्पर्धेत गायत्री इतिराज लोहोर मोठ्या गटात तृतीय। निबंध स्पर्धेत सिद्धी सतीश थोरबोले तृतीय क्रमांक। यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी प्रकल्प समन्वयिका उज्ज्वला कडलासकर, मार्गदर्शक शिक्षक नारायण पिंगळे, प्रमोद कुलकर्णी, सोनाली आवारी, रामदास वहिले, भारती तायडे, प्रियंका भुजबळ यांच्यासह प्राचार्य, उपप्राचार्य आणि विद्यार्थी पालकांचे केले कौतुक। पश्चिम पट्ट्यातील सायगाव, वेताळे, साबुर्डी परिसरात युरिया खताचा तुटवडा। खेड तालुक्यातील शेतकऱ्यांची रासायनिक खतांची मागणी वाढली। शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील पिकांसाठी युरिया खताची होते मागणी। तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली तक्रार। युरिया खताची तातडीने उपलब्धता व्हावी, कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी मांडलं गाऱ्हाणं। आळंदी चाकण औद्योगिक वसाहत परिसरात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची क्रेज। पिस्तूल बाळगणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच। हिंगोली येथील तरुणाला बेड्या। विनयदीप गंगाधर मानवते, वय वर्ष 27, राहणार अरल, जिल्हा हिंगोली, याच्यावर चाकण पोलिसांनी केली कारवाई। नाणेकरवाडी गावच्या हद्दीत 28 नोव्हेंबर रोजी रात्री 10:15च्या सुमारास पोलिसांनी केली कारवाई।